मित्रांनो नमस्कार. आपण विश्वप्रवक्त्यांच्या बाबत नेहमीच बोलत आलेलो आहोत. याआधीही मी आवाज कुणाचा या नावाने एक भाग केला होता. आता आवाज कुणाचा याचा हा दुसरा भाग आहे, ज्यात विश्वप्रवक्ते नेमके कोणाचे हा प्रश्न मी विचारतो आहे. मी यासाठी या प्रश्नावर हात घालतो आहे की जे जे भूतकाळातलं सत्य आहे ते पुन्हा पुन्हा समोर येत आहे. ठाण्याचे एक शिवसैनिक आहेत जे लोकाधिकार समितीचे सदस्य देखील होते, जे समिती महासंघाचे जे संलग्न शिवसेनेशी संलग्न होती त्याचे होते आणि पत्रकार देखील होते, अरुण बेतकेकर. त्या अरुण बेतकेकरांनी एक लेख समोर आणून यातल्या बऱ्याच वस्तुस्थिती समोर आणलेल्या आहेत. मी अरुण बेतकेकरांचे आभार मानतो की त्यांनी बरेचसे विषय जगाच्या समोर आणण्याचे प्रयत्न केले आहेत. साल 1989 ते 1992 संजय राऊत त्यावेळी सामनामध्ये संपादक म्हणून नव्हते. ते लोकसत्ता, लोकप्रभा यासाठी काम करायचे. लोकप्रभासाठी ते वेगवेगळ्या मुलाखती घ्यायचे. त्यातला एक भाग आपण बघितलेला आहे, राम मंदिराच्या विषयावर त्यांचं मत काय आहे. पुढचाही भाग आपण त्या विषयावरचा बघणार आहोत, सप्रमाण बघणार आहोत. मी तुम्हाला आता जो विषय सांगतोय तो संजय राऊतांची 1992 पर्यंत शिवसेनेबाबतची भावना काय होती, त्यांच्या मनात शिवसेनेबाबत विचार काय होते, हे स्पष्ट करणारे विषय आपल्या समोर मी मांडतो आहे. तुम्हाला कल्पना असेल आपण ज्याचा विषय केला आहे, ठाण्यामध्ये शिवसेनेची सत्ता गमावल्यामुळं खोपकर नावाच्या नगरसेवकाची हत्या करण्यात आली होती. या श्रीधर खोपकरांची हत्या कोण केली याबाबतच्या चर्चा, वाद प्रवाद खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. पण संजय राऊत त्यावेळी आनंद दिघे, शिवसेना यांच्याबाबत मत काय ठेवून होते हे समजून घेणं आवश्यक आहे. खरं तर आनंद दिघे यांच्यावर निघालेल्या धर्मवीर चित्रपटामध्ये काही प्रसंगात तुम्हाला एक पत्रकार दिसतो. त्या पत्रकाराची ओळख जाणीवपूर्वक लपवलेली आहे, पण मी तुम्हाला त्यातले काही तुकडे दाखवतोय. मी आभार मानतो धर्मवीरच्या निर्मात्यांचे, दिग्दर्शकांचे, की ज्यातून मला हे तुकडे घेता आलेले आहेत. त्याला मी मांडण्याचा प्रयत्न करतोय. हे छोटे छोटे तुकडे आपल्या समोर मांडतोय, त्यातून तुमच्या लक्षात येईल की हे पात्र कोणत्या पत्रकारावर आधारलेलं आहे. ह्या थोड्याशा गोष्टी तुम्ही बघा, ज्यात तुमच्या लक्षात येऊन जाईल. नमस्कार. फुटलेल्या नगरसेवकांची नावं कळली आहेत. ठाण्यात दरबार भरतो म्हणे तुमचा, म्हणजे तुम्ही समांतर न्यायालयात चालवता म्हणे. मग इतरांना न्याय देणारे आनंदी घे, स्वतःला न्याय देणार का? जरा सोप्या भाषेत सांगा. म्हणजे धर्मवीराच्या या धर्मयुद्धात कृष्ण स्वतः शस्त्र घेणार की गीता सांगून कोणी अर्जुन तयार करणार? यात संजय राऊतांचं नाव का टाळलंय हाच प्रश्न मला सतत पडतोय. संजय राऊत म्हणजे तो पत्रकार सातत्यानं याबाबत धर्मवीर चित्रपटामध्ये यांना सारखं टोचत होते, सारखं विचारत होते दिघेंना की तुम्ही याबाबत बोलावं. पण त्यात ते बोलताना अगदी चिडून उठून निघून गेले, असं सगळं त्यात दाखवलेलं आहे. मी आता तुम्हाला या काळात संजय राऊतांनी लोकप्रभा या साप्ताहिकामध्ये काय काय लिहिलं आहे, शिवसेनेत आणि आनंद दिघेबाबत त्यांचं मत काय होतं, कशी द्वेषभावना होती, हे वाचून दाखवतोय आणि स्क्रीनवर पण दाखवतोय. बघा, लोकप्रभाच्या जून 1989च्या अंकात एक संजय राऊतांनी लेख लिहिला होता, होय गद्दारांची हत्या होईल. या शीर्षकाखाली दिघेंना काही प्रश्न त्यांनी विचारले होते आणि ते प्रश्न असे होते: प्रकाश परांजपेंची निवड करून तुम्ही चूक केलीत असं वाटत नाही का? दुसरा प्रश्न होता, दगाबाज नगरसेवकांची हत्या होईल हे तुमचे विधान हिंसेला चिथावणी देणारे नाही का? तिसरा प्रश्न होता, आत्तापर्यंत तुम्ही काँग्रेसचे नगरसेवक फोडावत होता, आता तुमचे फुटले, त्यात विशेष काय? या मुलाखतीच्या वेळी संजय राऊत शिवसेनेचे नव्हते, ते लोकप्रभाचे होते. आता ते शिवसेनेचे तारणहार वगैरे वगैरे झालेले आहेत.
मी उगाच त्यांना शरद पवारांच्या जवळचे म्हणत नाही, उगाच म्हणत नाही. पुढे बघा, लोकप्रभा 11 जून 1989चा अंक आहे. दिघेंच्या विषयी त्यांनी होय मी माझ्या मताशी ठाम आहे असा एक लेख लिहिला होता. आणि त्यात पुन्हा मुलाखतीतला प्रश्न आहे. त्या चिथावणीखोर प्रश्न आहेत खरं तर. श्रीधर खोपकर खरंच गद्दार होते का? दुसरा प्रश्न आहे, हत्येबद्दल तुम्हाला दुःख होते का? तिसरा प्रश्न आहे, तुम्ही आणि तुमचे कार्यकर्ते अंत्ययात्रेत का उपस्थित राहिला नाहीत? दिघेंना विचारला होता हा प्रश्न, का उपस्थित राहिला नाहीत? सुटून आल्यावर तरी तुम्ही त्यांच्या घरी गेला होता का? पाचवा प्रश्न आहे, तुमच्यानंतर निर्णय घेणारा नेता का निर्माण झाला नाही? सहावा प्रश्न आहे, या प्रकरणात शिवसेनेनं तुम्हाला वाऱ्यावर सोडलं आहे का? या प्रश्नाचा रोख राऊतांचा काय आहे हे तुमच्या लक्षात येईल. पुढे याच लोकप्रभेमध्ये 1 मार्च 1992च्या अंकात लूट झालेल्या पालिकेसाठी ठाण्यात संघर्ष असा लेख राऊतांनी लिहिला होता. आणि ज्यातली राऊतांची वाक्य आहेत, ठाण्यातील टेंभी नाक्यावर आनंद मठ आहे, त्या पडक्या मठात दाढीधारी महाराज बसतात. हे आनंद महाराज या मठातून शिवसेनेच्या नावाने राज्य करतात. शिवसेनेविषयीची राऊतांची भाषा तुम्ही बघा. पुढे 8 मार्च 1992 या दिवशी पुन्हा एक लेख लिहिला जातो, आनंद दिघे यांच्या मनाप्रमाणेच ठाण्यात घडले. या लेखात राऊत पुन्हा लिहितात, ती वाक्य फार महत्वाची आहेत. नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत ठाण्यात सत्ता काबीज करण्याची भाषा दिघे करीत होते. त्याच वेळी शिवसेनेस निर्विवाद बहुमत मिळू नये यासाठी दिघे आतून काँग्रेसला मिळाले आहेत अशी चर्चा ठाण्याच्या राजकीय वर्तुळात होती. शरद पवार ठाण्यात आले आणि दिघे यांच्या खास भेटीसाठी गेले. सगळे शिवसैनिक त्या काळामध्ये आनंद दिघेंना क्रमांक 2चा नेता म्हणजे शिवसेनेतला क्रमांक 2चा नेता मानत होते. आणि याच आनंद दिघेंच्या भेटीला शरद पवार गेल्याची नोंद मुद्दाम जाणीवपूर्वक संजय राऊत करतात. ज्या संजय राऊतांनी आनंद दिघेंच्या वरती टीका केली, शिवसेनेच्या वरती टीका केली, त्याच संजय राऊतांना शिवसेनेनं आपल्यात सामावून घेतलं, सामनाचं कार्यकारी संपादक पद बहाल केलं आणि त्यासोबतच 4थ्या टर्मला राज्यसभेवर निवडून देण्याची व्यवस्था केली. अरुण बेतकेकरांनी या सगळ्या विषयाला खूप सुरेख पद्धतीनं मांडलाय. आणि म्हणूनच त्यांचे विषय आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न मी करतोय. संजय राऊत अगदी 1989च्या आधीपासून 92-93 पर्यंत शिवसेनेचे कट्टर विरोधक. अगदी राम मंदिराला देखील ते विरोध करत होते. त्याबाबतही काय लिहित होते हे वेगळ्या भागात मी सांगणारच आहे. पण या संजय राऊतांना हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन आनंद दिघेंना विरोध करून आता 4थ्या वेळेला टर्म मिळते आहे आणि हेच संजय राऊत शिवसेनेच्या हिंदुत्वाविषयीचं भाष्य करताय. म्हणूनच हे सगळे विषय मला तुमच्या समोर आणावे वाटलेले आहेत. पुढच्या भागात बघूया शिवसेनेचं हिंदुत्व सांगणाऱ्या संजय राऊतांची राम मंदिराच्या विषयीची भावना काय होती आणि राम मंदिराविषयी ते काय बोलत होते हेही या आधीच्या भागात जे सांगितलं नाही ते आपल्या समोर मी मांडणार आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.